नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी आहे बघा। आज 12 जानेवारी आणि मकर संक्रांत बोनस यायला सुरुवात झालेली आहे। आज सुट्टी नाही, आज लाडक्या बहिणींना मिळणार आहेत पैसे। कारण बघा ट्रान्झॅक्शन्स हे चालू आहेत, बँका जरी बंद असल्या तरी ट्रान्झॅक्शन्स हे सुरू आहेत। 5:10 आज तुम्हाला पैसे येतील। आज 21 रुपये चालू लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीचं आपण पुन्हा एकदा गिफ्ट वाटप सुरू करणार आहोत। परत एकदा आपण 7 साड्या वाटप करणार आहोत, कारण आपले पहिले 7 जे आहेत ते त्यांना आपण साड्या पाठवणार आहोत। परंतु आता मागणी जास्त झाल्यामुळे लाडक्या बहिणींना पुन्हा एक आपण मकर संक्रांतीनिमित्त 7 साड्या पुन्हा 7 व्ह्यूवर्सला 7 आपल्या सबस्क्रायबरना आपण सेंड करणार आहोत, पाठवणार आहोत। परंतु तुम्हाला जर साडी पाहिजे असेल तर काय करायचं आहे सांगतो तुम्हाला। पहिल्यांदा जर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राइब करायला पाहिजे तुम्ही। दुसरं म्हणजे व्हिडिओ हा पूर्ण पाहायला पाहिजे। व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तिसरं म्हणजे चॅनलवरती आपले जे काही व्हिडिओ पाहतात त्याच्यावरती चांगली कमेंट आणि व्हिडिओ हा शेअर केलेला पाहिजे। हे 4 गोष्टी ज्या करतील त्यांना आपण पुन्हा एकदा पुन्हा नवीन 7 लाडक्या बहिणी आहेत त्यांना आपण साडी वाटपाचा कार्यक्रम करणार आहोत। आज सुट्टी नाही, लक्षात घ्या, आज सुट्टी नाही। बँका जरी चालू नसल्या तरी ट्रान्झॅक्शन्स हे होणार आहेत। मकर संक्रांतीचा बोनस हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज येणार आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये मोठी आनंदाची बातमी आहे, कारण एकनाथ शिंदे आणि त्यांचे जे काही मंत्रिमंडळ आहे त्यांनी आता ठरवलेलं आहे की मकर संक्रांतीसाठी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे वाटपचा कार्यक्रम सुरू झाला पाहिजे आणि त्यासाठी आता तशी यंत्रणा सुद्धा करण्यात येत आहे। बघा आता काही मिनिटातच लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती मेसेज सुद्धा येणार आहे, ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे आलेल्याचा मेसेज तुम्हाला दिसणार आहे। आणि हा जो कार्यक्रम वाटपाचा कार्यक्रम आहे हा 15 जिल्ह्यांमध्ये असणार आहे। 15 जिल्हे यासाठी पात्र झालेले आहेत। यादी आपल्याकडे आलेली आहे आणि ती यादी नवीन बँकेला जी यादी आहे ती बँकेला सुद्धा गेलेली आहे, त्यांची नावं सहित गेलेली आहे। ते जिल्हे कोणते आहेत तुम्हाला जर तुमचा जिल्हा या यादीमध्ये आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ संपूर्ण पहा। आणि जी लाडकी बहीण आपला व्हिडिओ पूर्ण पाहते आणि व्हिडिओला लाईक करते, व्हिडिओ शेअर करते, व्हिडिओवरती कमेंट करते आणि चॅनलला सबस्क्राइब करते, अशा लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा आपण 7 पैठणी साड्या वाटपाचा कार्यक्रम करणार आहोत। कारण पहिल्या 7 साड्या आपण लाडक्या बहिणींना पाठवलेल्या आहेत, त्या आपल्या ज्या महत्त्वाच्या लाडक्या बहिणी होत्या ज्यांनी अटी पूर्ण केल्या त्यांना पाठवल्या आहेत। परंतु प्रतिसाद वाढलेला आहे, लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा तिथं साडी पाहिजे आहे, त्यामुळे आपण तो कार्यक्रम ठेवणार। कारण मकर संक्रांतीसाठी स्पेशल आपण ही ऑफर आपल्या सबस्क्रायबरला आपल्या चॅनलकडून आपण देणार आहोत। बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, आता मंत्रिमंडळामध्ये पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनलेला आहे की लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीचे पैसे पोचलेच पाहिजेत कुठल्याही परिस्थितीत। त्यामुळे अर्जंट सूचना इथं दिलेल्या आहेत, अर्जंट आदेश हे बँकेनं तातडीचे आदेश दिलेले आहेत की कोणत्याही लाडक्या बहिणींना तिथं पैसे कोणाची पैसे कापू नका। जर तुमच्या बँकेत पैसे आले असतील तर बँकेने भरपूर लाडक्या बहिणींचे पैसे कापलेले आहेत बघा, अशी बातमी समोर येते आहे। तर तुमचं बँक खातं कोणत्या बँकेत आहे ते तुम्ही एकदा कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे, तुम्हाला किती पैसे आलेले आहेत। आता बघा लाडक्या बहिणींना जानेवारी आणि फेब्रुवारी असे मिळून 2 महिन्याचे एकदमच 3000 रुपये मिळणार आहेत लाडक्या बहिणींना। कारण आपण माहिती आहे की जसं दिवाळीला बघा बोनस मिळाला होता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचं, तसं 2 महिन्याचे एकदमच पैसे मिळतील। पण तसंच आता जानेवारी आणि फेब्रुवारीचे महिन्याचे 2 एकदम हप्ते तुम्हाला आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पाहायला मिळणार आहेत। आणि ही सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे, मकर संक्रांतीचं गिफ्ट असणार आहे। आणि अजून एक 2 लाख रुपयांचं गिफ्ट आहे लाडक्या बहिणींसाठी, ते कोणतं आपण व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत। व्हिडिओ संपूर्ण पाहायचा। याच्यासोबत अजून एक गिफ्ट सांगतोय ते म्हणजे ते खूप नवीन आहे आणि खूप चांगलं आहे, तुम्हाला सगळं व्यवस्थित करणार आहे काय डिटेलमध्ये व्हिडिओ बघितल्यानंतर। बघा आत्ताच सांगतोय तुम्हाला, जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण पहा। आता बघा लाडक्या बहिणींना मिळणार 3000। आता कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार सांगतो व्यवस्थित डिटेलमध्ये, व्यवस्थित व्हिडिओ बघा। आता बघा जानेवारीचा हप्ता 1500 येणार आहे, फेब्रुवारीचा हप्ता 1500 येणार आहे, डिसेंबरचा हप्ता 1500 येणार आहे। तुम्ही म्हणाल 21 रुपयाचं काय झालं, 21 रुपये मिळणार आहेत मित्रांनो। लाडक्या बहिणींनो 21 रुपये सुद्धा मिळणार आहेत, परंतु 21ची तारीख थोडी पुढे गेलेली आहे। 21 रुपये तुम्हाला एप्रिलपासून मिळणार आहेत, हे फिक्स झालंय। परंतु अजून एक आनंदाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींना 1660 रुपये मिळणार आहेत। हो 1660 रुपये मिळणार आहेत, कारण लाडक्या बहिणींना 2 हप्ते एकदमच गॅसचे पैशाचे 2 हप्ते हे मिळणार आहेत। त्यामुळे आता लाडक्या बहिणींची बचत ही खूप मोठी होणार आहे। कारण बघा लाडक्या बहिणींना 10,500 अधिक 1660 रुपये
हे अशी मिळणार आहे। याच्यासोबतच साडी, पैठणी साडी आपल्याकडून सुद्धा मिळणार आहे। बघा 10,500 तुम्ही म्हणाल हे 10,500 कसले, तर बघा 7 महिन्याचे डिसेंबरपर्यंतचे 7 हप्ते 10,500 आणि जानेवारीचे 1,500 हे तर आपण ॲडच केले नाहीत। तर तुम्ही बघू शकताय आता जवळपास लाडक्या बहिणींच्या खात्यावरती तुम्हाला 12,000 रुपये एकदम येतील। 12,000 रुपयांचा आकडा डायरेक्ट तुमच्या खात्यावरती येणार आहे। याच्यासोबतच 1660 कसे 830 रुपये एका सिलेंडरचे, 2 यांचे 1660 रुपये। तर त्यामुळं लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावरती पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण खूप दिवसांची प्रतीक्षा आहे मित्रांनो, 1 तारखेपासून आपण वाट बघतोय। आज 12 जानेवारी आहे आणि 12 दिवसांची प्रतीक्षा आता अखेर फळाला येणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता पुन्हा एकदा बचत आपल्याला मोठी प्रमाणात बचत होताना पाहायला मिळत आहे। आणि बघा माझं तर असं म्हणणं आहे, ज्या लाडक्या बहिणींची अर्ज पडताळणी चालू आहे ती सुद्धा बंद करावी आणि सरसकट लाडक्या बहिणींना पैसे द्यावे। तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा। कारण माझं असं म्हणणं आहे की लाडक्या बहिणी ह्या सगळ्याच आपल्या लाडक्या बहिणी आहेत। सगळ्याच लाडक्या बहिणींनी मतदान केलेलं आहे। गरीब असो श्रीमंत असो कशी असू द्या, प्रत्येकाला 1,500 रुपयाचं ही किंमत माहिती आहे मित्रांनो। बाहेर जर आपण गेलं तर 1 रुपये कोणाला कोणी देत नाही आणि 1,500 रुपये ही सारखी मोठी बचत लाडक्या बहिणींना होणार आहे। तर आता सध्या राज्यामध्ये 30 ते 35 लाख लाडक्या बहिणींची अर्ज पडताळणी सुरू आहे आणि या अर्ज पडताळणीमध्ये एक बातमी म्हणजे 20 ते 25 लाख लाडक्या बहिणींचं नाव यातून बाद होणार आहे। कारण तक्रारीनुसार आता त्यांनी स्वतः सरकारनं सांगितलं की आम्ही स्वतः कोणाचीही अर्ज पडताळणी करत नाही आहोत, परंतु जर आम्हाला कोणाची तक्रार आली तर आम्हाला ती तक्रार घ्यावी लागत आहे। त्यामुळे ती तक्रार आम्हाला अर्ज पडताळणी तिथं करावी लागत आहे। त्यामुळं लाडक्या बहिणींना एक चिंतेचा विषय आहे। जर तुमची तक्रार जर गेली तर तिथं काय चेक होत आहे पहिलं सांगतो। तुमचं चेक होत आहे बँकेतून। बघा तुमचं आधार कार्ड जे बँकेत लिंक आहे ते आधार कार्ड आणि पॅन कार्ड जर तुमचं लिंक असेल तर तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे हे चेक केलं जात आहे। आणि 2.5 लाखांपेक्षा जर तुमचं वार्षिक उत्पन्न जास्त असेल तर मात्र तुम्हाला यादीतून बाहेर काढलं जाईल। दुसरं म्हणजे जर तुम्ही कुठल्या योजनेचा लाभ घेत असाल, जसं संजय निराधार योजना असू द्या किंवा जर तुम्ही एखादी शेतकरी योजना घेत असाल ज्याची किंमत 1,500 रुपयापेक्षा जास्त आहे तर तुम्हाला ते यादीतून बाहेर काढलं जाणार आहे। आता बघा सगळ्यात महत्त्वाची तुम्हाला गोष्ट सांगतो, कोणत्या बँकेत पैसे येणार। पहिली बँक आहे SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया। या बँकेमध्ये पहिल्यांदा पैसे पडणार आहेत। याच्यासोबतच बँक ऑफ महाराष्ट्र नंतर ॲक्सिस बँक नंतर कोटक बँक, ICICI बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, इथं बघत आहोत आपण बँक ऑफ बरोदा, अशा महत्त्वाच्या बँकेमध्ये पैसे पडणार आहेत। HDFC बँक असू द्या, ICICI बँक असू द्या, तुमची बँक कोणती आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा। आम्ही तुम्हाला सांगू की तुम्हाला आज पैसे येणार आहेत की नाही। बघा पहिला टप्पा वाटपाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे। मकर संक्रांतीचं गिफ्ट मिळणार आहे ते म्हणजे लाडक्या बहिणींना 20 लाख घरे लाडक्या बहिणींसाठी आता सरकारनं दिलेली आहेत। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सिंपल तुमची जी ग्रामपंचायत आहे किंवा पंचायत समिती आहे तिथं जाऊन त्यांना म्हणायचं आहे की आम्हाला घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा आहे। काय करायचं आहे तर तुम्हाला ते एक फॉर्म देतील, फॉर्म भरून द्यायचा आहे फक्त आणि तुमची घरं मंजूर होतील। तिथं घरं मंजूर करायचं काम हे ग्रामसेवक आणि ग्रामसभा करेन। त्यामुळं तुम्हाला कुठलंही टेन्शन राहणार नाही, तुम्हाला घरकुलसुद्धा मिळणार आहे। आता मी तुम्हाला सांगतो आहे 15 जिल्हे कोणते आहेत ते बघा। आपण पहिला जिल्हा आहे तो रायगड जिल्ह्यात जिथं वचनपूर्ती सोहळा झाला होता तिथून रायगड जिल्हा। दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे पुणे जिल्हा नंतर आहे मुंबई नंतर आहे पुढं बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धुळे, पालघर, अमरावती, जालना, बीड, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, इकडं अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये वाटपाचा कार्यक्रम हा सुरू झालेला आहे। परंतु इथं काही लाडक्या बहिणींना तिथं आता बाद केल्यामुळं त्यांना 1ही रुपया येणार नाही। तर तुमचा काही प्रश्न असतील तर नक्की विचारा। तुमची कुठल्या जिल्ह्यातून आहे, तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळाले आहेत, काय आहेत, आणि तुम्हाला जर साडी पाहिजे असेल तर मित्रांनो मैत्रिणींनो तुम्हाला एक काम करायचं आहे, सिंपल काम, व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे। पूर्ण पळवत व्हिडिओ कोणीही पाहायचा नाही, कारण आम्हाला मागं डिटेलमध्ये दिसतं किती जणांनी व्हिडिओ पूर्ण बघितला आहे। पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे। दुसरं म्हणजे सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला। तिसरं म्हणजे हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि चौथं म्हणजे त्याच्यावरती कमेंट आणि लाईक करायचं आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मित्रांनो जय महाराष्ट्र।